शेतीमधलं सोनं जर उगवत असेल, ह्या शेतीमधलं जर धनधान्य जर उगवत असेल, तर त्या धनधान्य उगवणाऱ्या शेतकऱ्याकडे या ठिकाणी तो मालामाल असायला पाहिजे ना, त्याच्याकडे भरगत असलं पाहिजे. मला सांगा, कोणत्या शेतकऱ्याला असं वाटत नाही की माझं पोरगं मी इंग्लिश स्कूलला घालावं? कोणत्या बापाला वाटत नाही की माझं पोरगं इंटरनॅशनल स्कूलमध्ये घालावं? 100% वाटतं. पण इलाज नसतो म्हणून त्याला जिल्हा परिषद शाळेमध्ये घालावं वाटतं. जिल्हा परिषद शाळा म्हणजे वाईट आहे अशातला भाग नाही, पण अतिशय उत्तमात उत्तम शिक्षण त्या शेतकऱ्याला सुद्धा वाटतं की मी माझ्या मुलाला द्यावं. त्याला सुद्धा वाटतं की बाबा मी कधीतरी माझ्या बायकोला चांगलं चांगलं लुगडे घ्यावं. आज आम्ही कधीतरी बड्डे गिड्डे जर आलं ना, तर बायकोच्यासाठी वेगळा केक आणतो, पोरीच्यासाठी वेगळा केक आणतो. हे नोकरदार माणसाला जमतं, पण शेतकऱ्याला असं वाटत नाही का बरं, आज माझ्या बायकोचा बड्डे आहे, आपण तिच्यासाठी सुद्धा एक केक आणावा, आपण तिच्यासाठी सुद्धा कापावं, तिला आनंद वाटेल ना. पण केक आणण्याची त्याच्याकडे क्षमता नसते, त्याच्याकडे कुवत नसते. मग हे गाणं जे आमच्या कानावरती आदळतं ना की मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती मेरे देश की धरती, ते सगळं माझ्या शेतीमधनं एवढं सोनं जर उगवत असेल तरी सुद्धा आम्ही एवढे भिके गंगाल कसे काय? म्हणजे हा प्रश्न मला अस्वस्थ करत होता अगदी शिकत असताना सुद्धा. हे सगळं असताना सुद्धा मात्र माझे दादा मला फक्त 1000 रुपये महिन्याला द्यायचे. ज्ञानेश्वर त्याला साक्षीदार आहे. महिन्याला फक्त नांदेडला 1000 रुपये द्यायचे. मलाही वाटायचं माझ्या दादाने मला 3000 4000 द्यावेत, म्हणजे मी मस्तपैकी पिक्चर बघावं, मी मस्तपैकी फिरावं, मी मस्तपैकी बाहेर जाऊन पाणीपुरी खावं, मला वाटायचं. पण त्या 1000 रुपयामध्ये मात्र दादानी मला गणित घालून दिलेलं असायचं की 200 रुपये तुझ्या रूमचं भाडं, 400 रुपये तुझ्या मेसचं भाडं, बाकी उरलेल्या पैशामधनं वह्या पुस्तकं पेन जे काय लागत होते घे. हे सगळं बघत असताना हा काटकसरीचा जो काही गणित आहे, हे काटकसरीचं गणित दुर्दैवाने शेतकऱ्याच्याच वाट्याला नेमकं का आलेलं आहे. आणि सगळं पाहत असताना मला कुणी कधी विचारतं तुम्हाला किती एकर शेती आहे, मी म्हणतो 32 एकर शेती आहे. 32 एकर शेतीचा मालक जर असेल तरी सुद्धा मात्र सदनभाऊ इथं पाठीमागं बसलेला आहे. सदनभाऊला कल्पना असेल की दरवर्षी अगदी मी नोकरीला लागलो तेव्हापासून दरवर्षी 1.5 लाख ते 2 लाख रुपये मी शेतीच्या उत्थानासाठी देतोय. पण शेतीकडनं मला सांगा की सदनभाऊनं मला किती पैसे दिले? एक वेळेस बांधकाम करताना लाख रुपये घेऊन आलता. मी म्हणलं नाही, हे तुलाच राहू दे, कारण लागल कधीतरी रोजंदारीला. म्हणजे 32 एकर शेतीचा मालक असून सुद्धा मात्र तो त्याचं उत्पन्न का वाढवू शकत नाही, याच्या पाठीमागचं गणित आहे की जे तुकडोजी महाराजांनी 1956 मध्ये सांगितलं होतं की त्या ग्रामगीतेमध्ये, कधी तुम्ही कुणी ग्रामगीता वाचलेली जर असेल तर त्या ग्रामगीतेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी की कच्चा माला मातीच्या भावे. किती बघा बारीकसं तुकडोजी महाराजांनी मांडलेलं आहे की कच्चा माल मातीच्या भावे पक्का होताची चौपटीने घ्यावे, मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे कोणी उपाशी. म्हणजे आमचा जो कापूस आहे हा कापूस आम्ही मातीमोल भावाने विकतो, परंतु त्याच कापसापासून तयार झालेलं जे वस्त्र आहे कधी आम्ही जवळच्या बाजारामध्ये जाऊन एखाद्या व्यापाऱ्याकडून आणतो तर त्यावेळेस आपण चौपट किमतीने आणतो. म्हणजे हे सगळं पाहत असताना शेतकरी कशाला जगेल हो? कारण शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं मारण्याचं काम इथं जर कोणी जर केलेलं जर असेल तर इथल्या बाजारी व्यवस्थेने केलेलं आहे, इथल्या शासनाच्या धोरणाने केलेलं आहे. कारण शरद जोशींनी 1980 मध्ये जेव्हा शेतकऱ्यांची संघटना आली तर त्या संघटनेमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं दारिद्र्य जर नाहीसं करायचं जर असेल, शेतकऱ्यांची गरिबी जर नाहीशी जर करायची असेल तर शेतकऱ्याच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित जोपर्यंत भाव मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांचं भरं होणार नाही. आणि तो भाव कसा मिळत नाही, तो रास्त भाव मिळाला पाहिजे. आता रास्त भाव म्हणजे काय, हे इथं पाठीमागं बसलेली जी मंडळी आहेत ना, ह्या मंडळीला मला वाटतं सांगण्याची गरज नाही. कारण रास्त भावाचं आणि उत्पादन खर्चाचं गणित ह्या सगळ्या मंडळींना तंतोतंत शरद जोशींनी सांगितलेलं आहे, अगदी शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. रास्त भाव म्हणजे कसं की आता विष्णुवाना तुम्ही शेतामध्ये कापूस पेरलेला असेल, तुम्ही सांगा की तुम्ही आठवा सोयाबीनची एखादी बॅग असेल की तुम्ही उन्हाळ्यामध्ये त्या शेतीची म्हणजे त्याची वखरणी केलेली आहे, त्याची पलटी मारलेली आहे, पुन्हा परत तिथं पेरणी केलेली आहे, पेरणी करत असताना तुम्ही बॅग आणलेली आहे, बॅगेसोबत तुम्ही खत घातलेलं आहे, पुन्हा काही दिवसाच्या नंतर पुन्हा परत तणनाशक मारलेलं आहे, कधी निंदणी खुरपणी केलेली आहे, कधी कोळपा मारलेला आहे, येता जाता त्याच्यावर कडपा गिडपा पडलेला नाही, तुम्ही ते पाहिलेलं आहे. कारण माझं घराचं बांधकाम करत असताना इंजिनियरला फक्त पाहण्यासाठी मी 40,000 रुपये दिलेले होते, पण तुम्ही तुमचं सोयाबीन पाहण्यासाठी तुम्हाला इथल्या गव्हर्नमेंटने किती पैसे दिले हे तुमचं तुम्ही बघा. म्हणजे जेव्हा शेतकरी ज्यावेळेस शेतामध्ये जातो ना तर ते गेल्याच्या नंतर मात्र ते जे काही पाहणी करत असतो, जे काही निरीक्षण करत असतो तर त्याचा कोणत्याही उत्पादन खर्चामध्ये त्याचा समावेश होत नाही. दुर्दैवानं मात्र साहजिकच आपण बढाया मारतो. मी बढाया हा शब्द यासाठी सांगतो की आज मला 100 क्विंटल कापूस झाला, कोणी म्हणतं मला 50 क्विंटल कापूस झाला, मला 150 क्विंटल कापूस झाला, मला 200 पोते हळद झाली. पण आपण आकडे फक्त माल झालेला सांगतो, पण त्याच्या पाठीमागचे जे गणित आहे ना की तुम्ही ज्यावेळेस
कुरजळमधनं किंवा डोळ्यामधनं खतं बी बियापासून ते औषधापर्यंत ज्यावेळेस तुम्ही आणताना तर त्यावेळेस तुम्हाला खर्च किती लागलेला असतो, तर त्याचा आणि तुमच्या ह्या उत्पादनाचं जर गणित जर लावलं ना तर त्यावेळेस मात्र तुमच्या लक्षात येत असतं की आपलेच काही ना काहीतरी पैसे इथून निघून गेलेले आहेत. जेव्हा लातूरच्या मार्केटला मी जातो कधी कधी आरतीवरती, तर तिथे गेल्याच्या नंतर शेतकऱ्याची मोसंबी असेल, शेतकऱ्यांचे टरबूज असतील, माऊली तुम्ही काहीतरी माल नेत असताल मार्केटला, तर ज्यावेळेस आपण ज्या भावामध्ये विकतो ना तर त्याच्या दुप्पट भावामध्ये त्या गाड्यावरती टाकून ते आमच्या गल्लोगल्लीमध्ये फिरतात आणि आम्हाला दुप्पट भावाने ते माल विकतात. म्हणजे जेव्हा शेतकऱ्याचा माल इथल्या व्यापाऱ्यांकडे जातो, इथल्या छोट्या छोट्या व्यापाऱ्याकडे जातो, तर त्यावेळेस मात्र काही घंट्यामध्ये त्या वस्तूचा माल हे दुप्पट किमतीमध्ये या ठिकाणी विकत असतात आणि शेतकऱ्याला मात्र या ठिकाणी पुन्हा अगदी चुना तंबाखू चोळण्या याची त्याच्याशिवाय गत्यंतर राहत नाही. जाऊ द्या तिच्या आईला, यावर्षी नाही पुढच्या वर्षी बरेच दिवस येतील, पुन्हा पुढच्या वर्षी म्हणतो, यावर्षी नाही पुढच्या वर्षी बरेच दिवस येतील, असे बरेच दिवस म्हणण्याच्या नादामध्ये या ठिकाणी साहजिकच मात्र इथला शेतकरी हा कंगाल बनत चाललेला असतो. इथला जो कारभारी नावाचा घटक आहे, भारत काळे यांची 80 कुणबी भूपाळ नावाची तुम्ही जर कादंबरी जर वाचली असेल तर सगळ्या जणांच्याकडे संशयाची नजर म्हणून कारभाऱ्याकडे असते. कडू हेच पैसे खात असत, हेच सगळा माल हडप करत असत, बायकोकडे काही पैसे दिले असतील, सासरवाडीकडे काही नेऊन दिलेले असतील, आपण त्याच्याकडे शिल्लक काही राहावं ना तर ते काही राहत नाही. दिलीपांना तुम्ही बसलेला, तुम्ही शेती करत आहात, म्हणजे हे सगळं पाहत असताना हे जे काही गणित आहेत ना, हे गणित दुर्दैवानं आमच्या साहित्यामध्ये येत नव्हतं. पण 1980मध्ये ज्यावेळेस शेतकरी संघटना आली आणि शेतकरी संघटनेची जी आंदोलनं आहेत त्या आंदोलनं महाराष्ट्रावर फिरले आणि त्यावेळेस मात्र इथल्या शेतकऱ्यांच्या असं लक्षात आलं की आमच्या गरिबीची जी काही कारणं आहेत ती गरिबीची कारणं खऱ्या अर्थानं आमच्या मातीमोल भावामध्ये जिथलं काही शासन इथल्या कारखानदारीला, इथल्या आडत्यांना जे काय आमचा माल विकत असतात त्यामुळं साहजिकच आमचं दुर्दैवानं आमच्यावरती वेळ आलेली असते. आणि अशाच पद्धतीने शेतकरी संघटनेनं गावागावामध्ये जाऊन हा जो काही नारा आहे हा नारा आपल्याला देण्याचं काम केलेलं आहे. आणि नकळतपणे आपला इथला जो शेतकरी आहे, असे 4-2 जरी शेतकरी असतील तर त्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं जनजागरणाचं काम केलं, लोकांना संघटित करण्याचं काम केलं, तर त्यावेळेस मात्र लोक मात्र काय ऐकायला तर म्हणजे तुम्हाला माहिती आहे. कारण आपल्या भागामध्ये गुंडा असेल, तपोन असेल, आपलं गाव असेल, मला वाटतं आकडे काढण्यासाठी आणि डिपूचा फ्यूज काढण्यासाठी कधी कोणता अधिकारी आलेला नव्हता. गुंड्यामध्ये तर मला वाटतं शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खाली फास पेटवून दिलेला होता. कोणत्या इंजिनियरची हिंमत नव्हती की इथे अशा गावामध्ये येऊन ते लाईट बिल या ठिकाणी काढून आणण्याची. पण दुर्दैवानं मात्र शेतकऱ्यांचं संघटन नंतरच्या काळामध्ये होऊ शकलं नाही. आणि होऊ शकण्याचं न कारण म्हणजे खऱ्या अर्थानं इथल्या राजकीय पक्षांनी सुद्धा शेतकरी संघटना मोडीत काढण्याचं काम केलं. आणि नकळतपणे ही जी काही तरुण पिढी आहे ती तरुण पिढी कोणाचे तरी झेंडे घेऊन त्याच्या पाठीमागं घोषणा देत फिरायला लागली. आणि मूळ जी शेतकऱ्यांची जी संघटना आहे ही शेतकरी संघटना मात्र नामाशीच पतायला लागलेली आहे. आणि हे करत असताना मात्र आपल्याला टीका करायला खूप सोपं जातं. आपण म्हणतो की म्हणजे शरद जोशी भाजपमध्ये गेला, शरद जोशी फलाण्यामध्ये गेला, शरद जोशींनी खऱ्या अर्थानं संघाच्याच बाजूनं होतं, हे सगळे शरद जोशी बामणाच होता, अशा अनेक टीका आलेल्या आहेत. पण शरद जोशींच्या संदर्भामध्ये असा एकही टीकाकार भेटलेला नाही की ज्या टीकाकारांनी खऱ्या अर्थानं मूलभूत स्वरूपाची जी टीका आहे, जी टीका या ठिकाणी संघटनेवरती केलेली आहे आणि ते खऱ्या अर्थानं त्याचा निष्कर्ष खरा ठरलेला आहे, असा अद्याप एकही निष्कर्ष या ठिकाणी येऊ शकलेला नाही. आणि दुर्दैवाने संघटना मोडीत काढण्याचं काम विचारल्यानंतर राजकीय पक्षांनी केलेलं होतं. पण एक झालं, या संघटनेमुळं मात्र गावामध्ये पूर्वी जर जप्ती करण्यासाठी जर एखादी जीप जर आली तर लोक ज्वारीच्या रानात पळायचे, उसाच्या रानात पळायचे, कणगीमध्ये लपून बसायचे, कारण आता 4-4 आता आपले पच्चे होऊन जाईल. पण मात्र शेतकरी संघटनेमुळे खऱ्या अर्थानं जप्तीसारखा जो काही अन्याय कायदा होता, अन्याय कायदा या ठिकाणी मोडीत निघाला आणि हा शेतकरी या ठिकाणी सक्षम आणि सजग बनला. अगदी रस्त्यावरती येऊन तो हातामध्ये रुग्ण घेऊन इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढायला लागला. आज जे काही अनेक राजकीय पक्षांचे जे काही जाहीरनामे आहेत तर त्या प्रत्येक जाहीरनाम्याचा तुम्ही जर बारकाईने जर अभ्यास जर केला तर तो प्रत्येक जाहीरनामा हा शरद जोशींनी तयार केलेला जो जाहीरनामा होता, हा जाहीरनामा त्यांना खूप महत्त्वाचा गरजेचा वाटला. अर्थात त्या जाहीरनाम्याचा ते अंमलबजावणी करत नाही, हे मोठं खूप दुर्दैव आहे. पण शरद जोशींचं महाराष्ट्राच्या एकूण चळवळीमध्ये आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला जागा करण्यामध्ये खूप महत्त्वाचं योगदान राहत आलेलं होतं. आणि त्याचाच खऱ्या अर्थानं पडसाद हा मराठी साहित्यावरती आलेला होता. कारण मी जे तुम्हाला म्हटलेलं होतं, कारण याचे एक नमुना दाखल एक कविता मी तुमच्यासमोर सांगतो. इंद्रजित भालेरावांची कविता आहे. त्या कवितेमध्ये इंद्रजित भालेराव काय म्हणतात बघा, की बापात तुडवितो काटे. आपण आता कुपाट्या वगैरे लावायचं थोडं बंद झालेलं आहे, पण एक काळ आठवा की आपण कुपाटी लावत असताना तर त्या बापाची काय हाल होत असेल. म्हणून भालेराव असं म्हणतात की बाप तुडवितो काटे, शेता घालाया कुपाटे, ताचा पंजाला कुरूप, कसा टिकावा हुरूप, असा अंगोपांगी उले, अंग देहभर असले, स्वतः उघडा वाघडा, राणी वाजवी चौघडा.
हा जो शेतकरी आहे, हा शेतकरी ज्यावेळेस एखाद्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी काट्याकुपाट्याला वाटत असतो, त्याच्या हाताला काट्या पुरतात, पायाला काट्या पुरतात, त्याचं खुरूप तयार होत असतं. अगदी एखाद्या दगडावरती त्याचा पाय जर पडला तर पूर्ण अंगाभर अशी झळ पडणे, अगदी त्याची वेदना पोहोचत असते. हा अतिशय वेदनादायी जीवन जगणारा जो शेतकरी मायबाप आहे, तर तो शेतकरी मायबाप स्वतः उघडा वागडा राहत असतो. परंतु तो शेवटी असं म्हणतात की स्वतः उघडा वाघडा राणी वाजवीचा उघडा, तो मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं जगाला पोचण्याचं काम करत असतो, जगाला या ठिकाणी पोचण्याचं काम करत असतो. आणि दुर्दैवानं तुम्हाला याचा एक नमुना दाखल पाहत असताना, कारण गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून कोरोनाचं जे संकट आलेलं आहे, ह्या संकटामध्ये अनेक कारखाने बंद पडले, अनेक गिरण्या बंद पडल्या. वाहनं म्हणजे काय, रस्त्यावरच्या मुंबईच्या दिल्लीच्या रस्त्यावरती जे रस्ते आहेत, हे रस्ते तुम्हाला शुकशुकाट दिसले, सगळीकडं बंद पडलेलं होतं. परंतु अशाही काळामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याचं जर शेतीतलं जर पेरणीचं काम जर बंद जर पडलं असतं, तर शरद म्हणजे भालेराव सरांनीच असं म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर जग काय खाईल धतुरा. म्हणजे आज 1.5-2 लाख रुपये मी उचलतो पगार, आणि ते 2 लाख रुपये पगार उचलत असताना त्या काही नोटा मी तोडून खाणार नाही माझ्या पोटासाठी, कारण बाजारामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी मला अन्नच लागत असतं. म्हणून शेतकऱ्याचं जे महत्त्व आहे, हे महत्त्व खूप अपरंपार आहे. परंतु दुर्दैवानं मात्र इथला जो शेतकरी आहे, ह्या शेतकरी या ठिकाणी कापसाचं उत्पादन करत असतो, पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी ऊसाचं उत्पादन करत असतो, विदर्भातला शेतकरी या ठिकाणी अगदी कापसाचं उत्पादन करत असतो. ज्यावेळेस दुधाचं आंदोलन चालतं, तर त्यावेळेस आपण विचार करत असतो की माझ्या घरी तर गायही नाही, म्हैसही नाही, मी कशाला आंदोलनामध्ये उतरू. ज्यावेळेस ऊसाचं आंदोलन चालतं, तर त्यावेळेस आपण विचार करतो की माझ्या घरी तर कापूस आहे, मी ऊसाच्या आंदोलनात कशाला जाऊ. आणि जेव्हा कधी ऊसा म्हणजे कापसाचं आंदोलन चालत असतं, तर पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी म्हणतो की माझ्या घरी तर कापूसच नाही, मी कशाला त्या आंदोलनामध्ये जाऊ. आणि दुर्दैवानं अशा पद्धतीच्या विघटन पद्धतीमुळं शेतकरी हा संघटित होऊ शकला नाही, राज्यकर्त्यावरती दबाव आणू शकलेला नाही. आणि दुर्दैवानं अशा पद्धतीचा दबाव न आणू शकल्यामुळं साहजिकच शेतकऱ्याची जी काय गरिबी आहे, ही गरिबी अतोनातपणे पद्धतीनं या ठिकाणी वाढत असलेली आपल्याला पाहायला भेटते. कारण हे सगळं करून सुद्धा त्या शेतकऱ्याला या ठिकाणी पुरेसं अन्न मिळू नये. कारण आज तुम्हाला तपासण्याचं काम करा की ज्या सोयाबीनची आपण निर्मिती करत असतो, ही निर्मिती करत असताना सोयाबीन आज मला सकाळी बोलत असताना कुणीच म्हटलं की सर आता सोयाबीनला लय भाव भारी आहे, 9,000 रुपये भावाने घ्यायलेत. परंतु 9,000 रुपये आपल्याला किंमत किती दिसते, परंतु तुमचा उत्पादन खर्च जर काढला तर 9,000 सुद्धा मला वाटतं माऊली पुरत नसतील. तुम्हाला किमान 15,000 ते 20,000 रुपये क्विंटली भाव जर भेटला तर तुमचं काहीतरी भलं काहीतरी होऊ शकेल. परंतु ज्यावेळेस तुम्हीच जेव्हा एखाद्या किराणा दुकानामध्ये जाऊन ज्यावेळेस तुम्ही तेल घेता, तर त्या तेलाची किंमत त्यावेळेस तुम्ही 150 रुपये किंवा 250 रुपये देता, तर त्यावेळेस आपल्याला वाटतं की तिच्या आईला आपल्या सोयाबीनची किंमत 9,000 जर आली तर आपण विचार करायला लागलो की आपल्या वस्तूला किती किंमत मिळालेली आहे. परंतु ज्यावेळेस त्याच वस्तूपासून तयार झालेलं जे तेल आहे, हे तेल घेत असताना मात्र तुम्हाला कितीतरी चौपटीनं, म्हणजे आपल्याला तुकडोजी महाराजांनी तर चौपट म्हणलेलं आहे, पण तुम्ही ह्या किमतीचा विचार आणि एकूण तुम्ही घेत असलेल्या वस्तूचा विचार जर पाहत असताना ते कितीतरी मोठी तफावत आलेली आपल्याला पाहायला भेटत असते. आणि दुर्दैवानं हे जे काय वास्तव आहे, हे वास्तव अलीकडच्या काळामध्ये कथा, कविता, कादंबरीमध्ये येऊन गेलेलं आहे. कथेच्या क्षेत्रामध्ये अगदी शेषराव मोहिते सरांची म्हणजे असं जगणं तोलाचं, धूळपेरणीसारखी कादंबरी असेल, विश्वास पाटलांची पांगिरा नावाची कादंबरी असेल, सदानंद देशमुखांची बारोबास नावाची कादंबरी असेल, अगदी मोहन पाटलांची साखरपेरासारखी कादंबरी असेल, ही सगळ्या कादंबरीमध्ये जर पाहिलं तर हे शेतकऱ्याचा खरोखर चेहरा त्याच्यामधनं आलेला आहे. आणि हे सगळं जगणं त्यांनी शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये त्यांनी जगलेलं होतं, म्हणून ह्या सगळ्या साहित्यकृतीमध्ये हा सगळा प्रकार आलेला आहे. आसाराम लोमटे यांची अलीकडच्या काळामध्ये तसलच नावाची कादंबरी लिहिली आहे, की ज्या शेतकऱ्यांच्या एकूण चळवळीची दाहकता त्याच्यामध्ये मांडलेली आहे. त्याशिवाय त्यांची आलोक नावाची असेल किंवा इडापिडासारखी कथा असेल, कथासंग्रह असेल, किंवा भास्कर चंद्रशेखरांच्या अंगारमातीसारखा कथासंग्रह असेल, अशा समग्र साहित्यामधनं शेतकऱ्याचं खरं वास्तव ह्याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थाने अडकिने हे जे वास्तव आहे, हे वास्तव मला वाटतं ते माझं आहे. कारण त्याच्यामध्ये आणलेलं जे चित्रण होतं, ते चित्रण माझं होतं. कारण मला गोविंदरावजी बोलत असताना म्हटलेलं होतं, कारण शेतकरी हा दुःखी आहे अशातला भाग नाही. तर इथल्या जे काही मोजक्या ज्या काही 4-2 आता बायका आपल्याला इथं आलेल्या दिसलेल्या आहेत, काही मावल्या ठिकाणी लक्ष्मी मुक्तीच्या दिवशी लक्ष्मी सणाचा भार सोसून घरामध्ये कदाचित त्या ठिकाणी त्या सगळं काम करत असतील, तर त्यामध्ये शेतकरी शरदोशींनी लक्ष्मीमुक्तीचा एक कार्यक्रम आयोजित केलेला होता. कारण त्यांना माहीत होतं, कारण शेतकऱ्यापेक्षा अतिशय कष्टदायी काम करण्याचं काम इथली मायमाऊली भगिनी करत असते. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं होतं की कारण मी ज्यावेळेस BAला असताना इथल्या अनेक माऊल्यांच्याकडनं, म्हणजे सारजूआजी असेल, धारूआजी असेल, तिथं बारकू काकू असेल, त्यानंतर नारायण हवालदारांचे मिसेस असतील, ह्या सगळ्या बायकांच्याकडनं मी काही लोकगीते लिहून घेतलेले होते. तर त्याच लोकगीताचा एक संदर्भ मी माझ्या या पुस्तकाच्या मांडणीमध्ये केलेला आहे, की ज्याच्यामध्ये लेकीचं वर्णन करत असताना, इथल्या स्त्रीचं वर्णन करत असताना असं म्हटलेलं आहे की लेकीचा जन्म पुन्हा घातला येड्यानं.
लेकीचा जन्म पुन्हा घातला येड्यानं, पराया घरी बैल राबवतो भाड्यानं. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या पत्नीसोबत म्हणजे मुलीसोबत विवाह करत असतो तर आपले माय बाप सगळं घरदार सोडून ती आपल्या घरी येत असते. आणि आल्याच्या नंतर तुम्ही उगं निरीक्षण करा की सकाळी तुम्ही लवकर उठता का ती घरातली माय माऊली लवकर उठते. कारण तिनं लवकर उठायचं, जुन्या बटलामध्ये जाळ पेटवायचा, तिनं पाणी तापवायचं, तिनं स्वयंपाक करायचा, तिनं भाकरी बनवायच्या, पुन्हा परत आपण खाऊन कुठेतरी बाहेर पांढरपुरीवरती फेरफटका मारणार आणि नंतर तिने सगळ्या भाकरी गिकरी गुंडाळून पुन्हा शेतामध्ये जायचं. शेतामध्ये म्हणजे गुराढोराला वैरण असेल तर ती गुराढोराला वैरण करायची, दिवसभर निंदाने खुरपणी करायची. रात्री उठत असताना माझ्या बैलांना काही नव्हतं म्हणून उठता उठता ती कुठेतरी गवत कापेल, पुन्हा त्या जनावरांच्या पुढे आणून टाकेल, पुन्हा घरी येईल, घरी आल्यानंतर पुन्हा भाकरी बनवेल, पुन्हा सगळ्याला जेव घालेल आणि नंतर जर टोपलीमध्ये जर काही शिल्लक असेल तर ती शिल्लक खाईल. आणि शिल्लक खाल्ल्याच्या नंतर मात्र अगदी भांड्याचा पसारा पडलेला असतो तर त्या भांड्याचा पसारा ती घासत बसते, पुन्हा सगळ्या भांडे ठेवत असते आणि पुन्हा अगदी रूममध्ये या ठिकाणी आपला नवरा वाटत बघत असतो, अगदी आपल्याला पिचत असतो. हे जे काही 10 वास्तव आहे हे 10 वास्तव या ठिकाणी बालाजी सुतारनावासारखा एक जो कवी आहे तर त्या कवीने आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडलेला आहे. त्या शेतकऱ्याच्या स्त्रीकडं, तिच्या दुखण्याकडं, तिच्या वेदनेकडं आपण कधीच पाहत नाही. ज्यावेळेस कॉलेजमध्ये जात असताना आम्हाला पिक्चरमधनं अगदी आम्ही त्या काळामध्ये फुलावर काढण्यासारखा पिक्चर होता. ते 2 मोटरसायकलवरती बसून ते मेरे कॉलेज की एक लडकी है नावाचं गीत वाटायचं. तर ते वाचत असताना मला वाटायचं की तिच्या आईला आपल्या आसपास तर अशी कोणती पोरगी आपल्याला भेटलेली नाही, आपली तिच्याकडे पाहायची कधी हिंमत झालेली नाही. पण हे पिक्चरमधनं साहित्यामधनं जे काही दाखवल्या जात होतं हे प्रेम प्रकरण वगैरे ते आमच्या मायमाऊलीच्या वाट्याला काय येऊ शकलेलं नाही. दुर्दैवानं सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त राबणंच तिच्या वाट्याला असतं आणि हे राबणे या ठिकाणी शरद जोशींना पटलेलं होतं. शरद जोशींनी लक्ष्मीमुक्तीचा जो कार्यक्रम आयोजित केलेला होता, चांदवडची शिदोरी नावाचं एक छोटेखानी पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये इथल्या शेतकऱ्याच्या दुःखाला खऱ्या अर्थानं वाचा फोडण्याचं काम केलेलं होतं. तर ते पाहत असताना आपण म्हणायचं का बरं की शरद जोशी हा ब्राह्मणाच्या पोटी जन्मालेला आहे, तो ब्राह्मणाच्या घरामध्ये जन्मालेला आहे. तो ब्राह्मणाच्या घरामध्ये जन्माला येऊन सुद्धा त्याच्या घरामध्ये कोणती शेती संस्कृती नसून सुद्धा त्या माणसाला मात्र शेतकऱ्याचं दुःख दिसू शकलं. परंतु सकाळी उठल्यानंतर अगदी रात्रीपर्यंत या ठिकाणी आपली माय माऊली या ठिकाणी दिवसभर राब राबते पण तिचं मात्र आपल्याला दुःख दिसू नये. आणि तेव्हा मात्र शरद जोशींनी त्या काळामध्ये लक्ष्मीमुक्तीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. आणि त्या लक्ष्मीमुक्तीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या नावावरची जशी जमीन असते तशी आपल्या घरच्या लक्ष्मीच्या नावावरती सुद्धा जमीन असली पाहिजे. आणि अशा शेतकऱ्यांनी ज्यावेळेस आपल्या पत्नीच्या नावावरती जमीन दिली तर त्या गावामध्ये लक्ष्मीमुक्तीचा कार्यक्रम या ठिकाणी शरद जोशींनी आयोजित केलेला होता. आज आपण जे गौरीचं पूजन केलेलं आहे, लक्ष्मीचं पूजन केलेलं आहे, तर त्या लक्ष्मीचं पूजन करत असताना खऱ्या अर्थानं आपण आपल्या त्या मायमाऊलीचा सन्मान राखला पाहिजे, तिचा आदर राखला पाहिजे. आपण उठसूट या ठिकाणी दारू पिऊन तिला बडवलं न पाहिजे. कारण त्या काळामध्ये दारूमुक्तीचे जे काही महत्त्वाचे आंदोलनं स्त्रियांनी केलेले होते तर त्या आंदोलनाच्या पाठीमागचेच कारण होतं. कारण शरद जोशी नेहमी म्हणायचे, अरे बाबांनो, दारू ही तुम्हाला तर संपवतच असते परंतु तुम्हाला संपवत असताना तुमच्या अख्ख्या पिढीला, अख्ख्या घराला सुद्धा या ठिकाणी संपवण्याचं काम करत असते. म्हणजे हे संपवत असताना खऱ्या अर्थानं दारू या ठिकाणी खऱ्या अर्थानं अगदी शेतकऱ्याचा सत्यानाश कसा होत असतो हे शरद जोशीने दाखवलेलं होतं. मित्रांनो, तो एका ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेला होता पण तरीसुद्धा मात्र शेतकऱ्याच्या एकूण घराची, त्याच्या कुटुंबाची ही जी कळकळ आहे ही कळकळ शरद जोशी कशा पद्धतीने मांडलेली होती. आणि ह्याचा चित्र या ठिकाणी आसाराम लोमटे यांची इडापिडा टोळ नावाची तुम्ही कथा जर वाचली, म्हणजे हे सगळंचं सगळं सांगायला रात्र पुरणार नाही पण तुम्ही जर ते पुस्तक जर वाचलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच लक्षात येईल की अशा सगळ्या मांडणीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आजचं जे काही साहित्य आहे अलीकडच्या काळामध्ये लिहित असलेलं तर ते साहित्य या ठिकाणी खरोखर शेतकऱ्याचा जो काही चेहरा आहे हा चेहरा दाखवण्याचं काम अशा साहित्यकृतीच्या माध्यमातून आलेलं होतं. आणि ही सगळी मांडणी करत असताना एक असं म्हटलं गेलेलं आहे, कारण अनेक जे काही रापलेले चेहरे मी या ठिकाणी बघायला लागतो ना की कधी कधी आपल्याला चेहऱ्यावरती एक वेगळ्या पद्धतीची प्रसन्नता जरी वाटत असेल तरीसुद्धा मात्र त्याच्या डोक्यामध्ये जो काही विचाराचा ढोंगा चाललेला आहे की फलानाचं एवढं कर्ज, या औषधवाल्याचं एवढं उधारीवर आणलेलं आहे, त्या कपडेवाल्याचं उधारीवर आणलेलं आहे, आता दिवाळीला माझी पोरगी येईल, पोरीला नगदी पैशाने येते, मला काही खरेदी करता येणार नाही, आपण सातपुतीच्या दुकानावरती जातील. म्हणजे उदाहरणादाखल सांगतो मी तुम्हाला, म्हणजे तिथे गेल्यानंतर आपण उधार बाजार आणत असतो, त्या पोरीचा कसा तरी संसार आपण आनंदाने साजरा करत असतो कारण तिला दुःख आपल्या बापाचं करू नये. पण ज्यावेळेस रात्रीला ज्यावेळेस हा बाप उशावरती या ठिकाणी डोकं ठेवून ढसा रडायला लागत असतो, त्याचे अश्रू फक्त त्या उशिरा माहिती असतात, ते मला माहिती नसतात. त्या पोराला वाटतं की आपला बाप नेहमी आपल्यासोबत चिकट वागतो, आपला बाप आपल्याला का गाडीवर फिरू देत नाही, आपला बाप आपल्याला का इकडे तिकडे फिरू देत नाही, सगळे पोरं आराम करतात, सगळे धाब्यावर जाऊन जेवतात, पण माझा बाप मला का जाऊ देत नाही. कारण त्या बापाच्या पाठीमागची जी खदखद आहे, त्या बापाच्या पाठीमागची जी काही वेदना आहे ती वेदना मित्रांनो दुर्दैवानं आपल्याला दिसत नाही. ती वेदना मात्र त्या उशीवरती, ज्या उशीवरती तो झोपत असतो तर त्या उशीवरती जे काही रात्रभर
ढसाढसा तो रडत असतो, कारण त्याला माहिती असतं की कारण कर्जाचा बोजा एवढा झालेला आहे. आपण कधी कधी उद्या गप्पा मारत असतो की बाबांनो एवढी याची शेती होती, सगळी राख लावली होत्या ना, सगळी राख लावली आपण त्याला म्हणत असतो, त्याला आपण दोष देत असतो. नकळतपणे अशा टेन्शन पाहिजे कदाचित तो कधी दारू पित असेल, पण त्या दारूच्या पाठीमागचा आपण हा दारूनं बर्बाद झाला असं म्हणत असतो, परंतु हे दारूनं बर्बाद झालेला नाही, तर तो इथल्या खऱ्या अर्थानं व्यवस्थेमुळे बर्बाद झालेला आहे. ही व्यवस्था जोपर्यंत या ठिकाणी बदलणार नाही तोपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुखाचे आणि समाधानाचे दिवस येऊ शकणार नाही. अशा पद्धतीची मांडणी शरद जोशींनी आपल्याला केलेली पाहायला भेटत असते. याचंच एक उदाहरण आपल्याला विठ्ठल वाघांची एक कविता आहे. त्या कवितेमध्ये असं म्हणतात ते की पासर लावून जलद चाले वखर कोणाचा. आपण सगळेजण वखर चालवतो, त्या वखराला या ठिकाणी अधिकाधिक ती मशागत चांगली व्हावी म्हणून आपण त्या पाशीला शेवटत असतो, तिला आणीदार करत असतो. म्हणून ते कवीमध्ये असं म्हणतात की पासर लावून जलद चाले कोणाचा वखर, खाली ढेकळाच्या वाणी आम्ही होतो चुर चुर. कारण आपली अवस्था त्या ढेकळासारखी झालेली असते. आपलं स्वप्न अगदी चक्काचूर झालेलं असतं की पासर लावून जलद चाले कोणाचा वखर, खाली ढेकळाच्या वाणी आम्ही होतो चुर चुर. कोण सांगावं म्हणजे फुलं त्या कापसाले चंद्र चोरू चुरूप आहे, तरी माये माऊलीची मांडी सदा उघडीच आहे. उभं आभाय फाटलं सांगा म्हणजे सांगा जगावं कसं, म्हणजे आम्ही जन्मलो मातीत किती होणार गा माती, खापराच्या दिव्यात या कधी पेटणार वाते. आपण खापराचा दिवा हा दिवाळीमध्ये लावत असतो. खापराचा दिवा लावल्यामुळं खऱ्या अर्थानं आपण सण खूप आनंदानं साजरा करत असतो. पण त्या खापऱ्यातला जो दिवा आहे, हा दिवा हा प्रकाशमय दिवा आहे, हा समृद्धीचा दिवा आहे, हा सुख समृद्धीचा जो दिवा आहे, हा दिवा या ठिकाणी शेतकऱ्याच्या जगण्यामध्ये कधी पेटेल का नाही असा प्रश्न या ठिकाणी विठ्ठल वाघांनी आपल्याला मांडलेला आहे. आणि मांडत असताना त्यांनी एक जे वाक्य मी तुम्हाला म्हटलेलं आहे की फुलं व त्या कापसाले चंद्र चोरू चोरूप आहे. आपला जो फुललेला कापूस आहे ना, अगदी आपण म्हणतो की पांढरा शुभ्र कापूस दिसायला लागलेला आहे, तर त्या कापसाचं सौंदर्य बघण्याचं काम हा आकाशातला चंद्र सुद्धा बघायला लागेल. बाबा माझ्यासुद्धा कुणीतरी चमकदार इथं भूतलावर आहे, म्हणून फुलं व त्या कापसाले चंद्र चोरू चोरूप आहे, तरी माये माऊलीची मांडी सदा उघडीच आहे. ही फुलवता जो कापूस आहे, ह्या कापसाची निर्मिती करणारी जी माय माऊली आहे, तर त्या माय माऊलीला दुर्दैवानं म्हणजे असं चांगलं लुगडं का भेटू नये, तिचं म्हणजे आपल्याला तिची उघडीचं मांडी असं जे काय म्हटलेलं आहे विठ्ठल वाघांनी. उघडीचं मांडी म्हणल्यानंतर ती मांडी पाहत असताना सुद्धा आपल्या मनामध्ये कधी काम वासना जागरण होत नाही. पण मात्र दुर्दैवानं आपली लज्जा रक्षण करण्यापुरतं सुद्धा मात्र त्या शेतकऱ्याच्या मायमाऊलीकडं का लुगडं तयार होऊ नये ह्याची खंत आपल्याला विठ्ठल वाघ या कवितेच्या माध्यमातून मांडताना आपल्याला दिसतात. म्हणजे खऱ्या अर्थानं वस्त्राची निर्मिती करणारा हा जो काही निर्माणकर्ता आहे, हा निर्मिकार आहे, तर त्या निर्मिकाराचा अंगभर वस्त्र सुद्धा याची पुरवण्याची क्षमता त्याच्याकडे दुर्दैवाने इथल्या व्यवस्थेने येऊ दिलेली नाही. म्हणून ते म्हणतात की आम्ही जन्मलो मातीत किती होणार का माती, खापराच्या दिव्यातून कधी पेटणार वाते. म्हणजे ह्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये कधी खापराचा दिवा पेटेल की नाही, आणि जोपर्यंत या ठिकाणी हा दिवा पेटणार नाही तोपर्यंत या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं जगणं सुखाचं आणि समृद्धीचं होणार नाही. अशा पद्धतीची मांडणी या निमित्ताने इथं आपल्याला सांगितलेली आहे. एक फक्त शेवटची कविता मी अलीकडच्या काळामध्ये केशव देशमुख नावाचे आपल्या स्वामी रामानंद विद्यापीठामधले कवी आहे, तर त्या कवीने आपल्याला सांगितलेली आहे. ही कविता वाचल्यानंतर कदाचित तुम्हाला सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असेल. आपल्याला अलीकडे प्रश्नच पडत नाहीत, आणि प्रश्न पडत नाहीत म्हणून आपल्यामध्ये काहीतरी अस्वस्थता निर्माण होत नाही, आपण लढायला तयार होत नाही. परंतु अगदी एका कवितेमधून या ठिकाणी केशव देशमुख काय म्हणतात बघा की पिढ्यानपिढ्या ही जमीन अशीच नांगरायची असे का. म्हणजे दरवर्षी बघा की यावर्षी नाही बोला, पुढच्या वर्षी दिवस भले येतील म्हणून पुन्हा नव्या उमेदीनं आपण ते शेत नांगरण्याचं काम करत असतो, ते शेत सुपीक करण्याचं काम करत असतो. त्या शेतामधनं अधिकाधिक पुढच्या वर्षी काहीतरी उत्पन्न निघेल असं करण्याचं करत असतो. म्हणून तो शेतकरी बघा की पिढ्यानपिढ्या ही जमीन अशीच नांगरायची असे का. तुमच्या चहा दुधासाठी ढोर वासरू आम्हीच सांभाळायचं असं का. म्हणजे बघा की अगदी आपल्या गावामध्ये कदाचित हे नसेल, पण शहराच्या बाजूची जी छोटी छोटी खेडी आहेत ना, ह्या सगळ्या खेड्याला शोषण्याचं काम जर कोण करत असेल तर ते म्हणजे शहरं करतात. कारण सकाळी सकाळी दुधाच्या धारा ते काढतात, आणि दुधाच्या धारा निघाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ते सगळंच्या सगळं जे दूध आहे ते घरी उगत चहापुरतं ठेवायचं, आणि सगळंच्या सगळं दूध मात्र शहरामध्ये जायचं. म्हणून ते म्हणतात की तुमच्या चहा दुधासाठी ढोर वासरं आम्हीच सांभाळायचं असं का. रानावनातून हिंडताना साप डसून आम्हीच मरायचं असं का. रानावनातून हिंडताना साप डसून आम्हीच मरायचं असं का. उन्हात भाजून वीज पडून आम्हीच मरायचं असं का. उन्हात भाजून वीज पडून आम्हीच मरायचं असं का. ही सारी गणितं बदलायला निघालोत आम्ही, आता हिसाब द्यावाच लागेल.
म्हणजे दुर्दैवानं अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला कधी पडत नाहीत. आपण दूध काढतो, हे काढलेलं दूध आपण शहरात देतो. आपण घरामध्ये जे काही तयार केलेलं आपण जे काही गहू वगैरे असतो तर त्या गहूच्या ब्रेड शहरात तयार होत असतात. आपल्यापासून मातीमोल भावाने हे सगळी मंडळी येतात आणि शहरामध्ये मात्र त्या सुंदर मॉलमध्ये असं सजून त्याला लावल्या जात असतात. दुर्दैवानं उसाचे टिपरं येता जाता पट्टीला जे काही भाऊनं लावलेलं आहे किंवा अनेक जे काही शेतकरी लावतात, कुणी जातं मोडतं कचकन खातं आणि मोकळा होतं. पण तेच उसाची टिपरं तुम्ही मॉलमध्ये पुण्या मुंबईमध्ये जर गेलात तर त्याला पॉकेटमध्ये घालून तिथं ठेवल्या जात असतं आणि त्याच 10 रुपयाच्या उसाची किंमत मात्र तिथं 100-150 रुपयाला आपल्याला मोजावी लागत असते. हे सगळं पाहत असताना आम्हाला शेतकऱ्यांना मार्केटिंग जमलं नाही. म्हणजे आम्ही फक्त राबायचं काम, फक्त शेतामध्ये या ठिकाणी दिवसभर राबण्याचं काम करायचं, पण ते दुर्दैवानं मार्केटिंग आमच्या हातामध्ये नसल्यामुळं आम्ही तयार झालेला जो माल आहे सकाळी सकाळी या ठिकाणी नांदेडच्या मार्केटमध्ये न्यायचा, परभणीच्या मार्केटमध्ये न्यायचा, नागपूरच्या मार्केटमध्ये न्यायचा आणि हा सगळा माल या ठिकाणी शेती म्हणजे तिकडं जायचा. म्हणून विठ्ठल वाघ असं म्हणतात की रवी चालते चालते रवी चालते गल्लीत. म्हणजे आमच्या गल्लीमध्ये रवी चालते, रवी चालते चालते रवी चालते गल्लीत, हाती ताकाचंच पाणी दोन्ही पळते दिल्लीत. म्हणजे दिल्ली एक प्रातिनिधिक रूप आहे, परंतु शहरामध्ये जे काही कारखानदार असतील, नोकरदार असतील, उद्योगपती असतील, हे सगळी मंडळी मात्र यातले पैसे देऊन शेतकऱ्याचं जे मोल आहे, शेतकऱ्याचा जो घाम आहे तर ते घाम विकत घेण्याचं काम करत असतं. आणि ही जी काय गाय आहे तर त्या गायीला दिवसभर आम्ही चारायचं. गाईचं शेण तुमच्या तुकडीमध्ये राहू द्या, पण गाईचा जो मलिदा आहे, जी धार आहे दुधाची, ती दुधाची धार मात्र आमच्या दारामध्ये आली पाहिजे. अशा पद्धतीची नेटकी व्यवस्था अगदी नेहरूंनी त्या काळामध्ये जे काही भांडवलदारी धोरण स्वीकारलेलं होतं तर त्या भांडवलदारी धोरणापासून आजपर्यंत चालू आहे. म्हणून नेहरूच्या एकूणच कार्यक्रमाची होळी करण्याचं काम शेतकरी संघटनेने त्या काळामध्ये केलेलं होतं. आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या एकूणच दारिद्र्याची जी काही कारणं आहेत हे कारणं त्यांनी या निमित्ताने आपल्यासमोर दाखवण्याचं काम केलेलं होतं. आणि हा सगळा भाग पाहत असताना आणि ही सगळी मांडणी पाहत असताना मात्र साहजिकच दुर्दैवानं आपल्याला असं म्हणावं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये साहित्यामधनं लिहिणारी जी नवी मंडळी आहेत तर ती नवी मंडळी मात्र एकेकाळी आमच्या शेतकऱ्याला म्हणजे हास्याचा एक उपहासाचा विषय म्हणून ते ओळखल्या जात होतं. तुम्ही वऱ्हाड निघालं लंडनला नावाचं नाटक जर म्हणजे देशपांडेचं जर तुम्ही ऐकलेलं असेल तर त्या लक्ष्मण देशपांडेंनी आमच्या मायबापाची एवढी बदनामी केलेली आहे की इथल्या शेतकऱ्याला काहीच कळत नाही, हा शेतकरी म्हणजे निव्वळ बावळट असतो, तो आळशी असतो, अशा पद्धतीचं वर्णन केलेलं होतं. पण दुर्दैवानं मात्र अशा ह्या सगळ्या ज्या काही मध्यमवर्गीय माणसांच्या ज्या काही जाणीवा आहेत ह्या जाणीवा पुसून टाकण्याचं काम अलीकडे शेतकऱ्याच्या घरामध्ये शिकलेली, शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्माला आलेली आणि पुन्हा मात्र तिथे गेल्याच्यानंतर मात्र त्यांना असं लक्षात यायला लागलं की अरे खरंच आपला बाप हा जो आहे हा बाप मात्र दिवसभर राबतो, पण आपल्या बापाचं खरंखुरं चित्रण मात्र साहित्यामध्ये येत नाही. आणि हे जे काही खरंखुरं चित्रण आहे हे चित्रण खऱ्या अर्थानं 80च्या नंतर जे साहित्य आहे तर त्या साहित्यामध्ये अपवादात्मक स्वरूपात, सगळेच्या सगळं साहित्य म्हणत नाही पण अपवादात्मक स्वरूपामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे. आणि हे जे काही खऱ्या अर्थानं जर आलेलं असेल तर आज हे पुस्तक नेमकं काय करू शकेल, तर ही जी काही धोरणं ठरवणारे जे काही शासनकर्ते आहेत वाटतं काल दुर्दैवाने आपण म्हणजे मारुतरोजी आम्ही राजू नवघरे भायांकडे गेलेलो होतो आणि म्हटलं की बाबांनो हे आमचं जे आहे म्हणणं हे म्हणणं वाचा आणि कदाचित तुम्हाला विधिमंडळामध्ये मानता जर आलं तर ते बघा, कारण आमच्या शेतकऱ्यांच्या ज्या वेदना आहेत तर त्या वेदना मांडल्या पाहिजे. पण आज हे सगळं पाहत असताना मात्र तुमच्यातली काही मंडळी जेव्हा मी गावात येतो ना तर आल्यानंतर काय केलं गुरुजी, ठीक आहे पाणी पाऊस कसं आहे, बरं आहे, काय बाबा तुमचं बरं आहे, ऊन नाही, चिबडणं काही नाही, घट्ट पगार, हे बोलत असताना मला चिडवणं किंवा माझी खिल्ली उडवणं ह्या माणसाच्या म्हणण्याचा हेतू नसतो, परंतु इथली व्यवस्थाच खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कशी आहे असं कोणी जर म्हटलं तर मला त्याचं वाईटही वाटत नाही. कारण कधी कधी वाटतं की खरंच तो माणूस जो बोलतोय ना तर तो चुकीचाही काही नाही, कारण तुमचं वाळणा चिबडणा पगार मात्र घट्ट आहे. पण आमचं मात्र दुर्दैवानं एखादा कापूस म्हणजे आज म्हणजे पाहत असताना सोयाबीन आता जे आहे पण काढणीपर्यंत सोयाबीन कधी वरचा बाबा येऊन पुन्हा धो पाऊस पडेल आणि कधी ते या ठिकाणी मातीमोड होईल. कारण गेल्या वर्षी आमच्या किल्लारी भागामध्ये होळ्याच्या होळ्या नदीमध्ये वाहून गेल्या, पण त्या होळ्याचं मात्र पुन्हा काय झालं हे मात्र कोणी आपण पाहायला गेलेलं नाही. म्हणून जो पण शेतकऱ्याच्या घरामध्ये धान येत नाही तो पण या ठिकाणी त्याचं काही खरं नाही. आणि घरामध्ये आलेलं जे धान आहे हे गोविंदरावजी तुमच्यासारखे व्यापारी म्हणजे शेतकऱ्यांच्या घरात तर तुम्ही गेलेले आहेत, तुम्हाला थोडीफार जाणीव असेल, परंतु पूर्वी मात्र हे सगळे बहुजन समाजातलेच होते अशातला भाग नाही. असे जे काही व्यापारी आहेत हे व्यापारी मात्र मातीमोल भावना आमच्या या ठिकाणी आमचा घाम लुटण्याचं काम करत असतात. आणि असं जे काही बदललेलं जे काही दुष्टचक्र आहे हे दुष्टचक्र आपण बदललं पाहिजे. पण हे सांगत असताना माझा सांगण्याचा फक्त हेतू हा आहे, कारण आपलं जर भवितव्य जर बदलायचं जर असेल, कारण तुम्ही
शेषराव मोहितेंची कादंबरी जर वाचली तर त्या कादंबरीचा शेवटचा भाग फक्त मी तुमच्यासमोर मांडू इच्छितो आणि नंतर अलीकडच्या तरुण पिढीने नेमकं काय करायचं हे तुम्ही ठरवा. त्या कादंबरीमध्ये हा जो नायक आहे, हा नायक मात्र गोपाळा नावाचा जो काही कॅरेक्टर आहे तो गोपाळा माझ्यासारखा शिक्षक असतो, त्याचा जो भाऊ असतो, भाऊ आणि म्हणजे भाऊजाई हे दोघंजण शेतामध्ये काबाड कष्ट करतात. काबाड कष्ट करून या ठिकाणी अगदी मजुराच्या सहाय्यानं आणि ते स्वतः त्या विहिरीमध्ये उतरतात, विहीर पाडतात, विहीर पाडल्यानंतर ऊस पिकवतात. अगदी सोन्यासारखा ऊस असतो. गावातले लोक त्याचं खूप कौतुक करतात आणि नंतर त्या ऊसाच्या ज्या काही ढेपा आहेत म्हणजे गुळाच्या ढेपा तयार होतात. लातूरच्या मार्केटमध्ये नेऊन ते विकल्या जातो आणि मार्केटमध्ये नेल्याच्या नंतर मात्र जेव्हा पट्टी येते ना, तर पट्टी आल्यानंतर दुर्दैवानं मात्र जे टेम्पूचं भाडं असतं ना, तर ते टेम्पूचं भाडं देण्यापुरतं सुद्धा त्याच्याकडे काही शिल्लक नसतं. कारण मागच्या सुट्टीमध्ये जेव्हा मी आलो तर त्यावेळेस आमचा मारुती मला म्हटला की मामा चला टरबूज खायला. म्हणलं काय रे बाबा? नाही म्हणे आता काहीच भाव नाही, काही नाही. आता हे सगळेच्या सगळे टरबूज ते अगदी डोजर लावून आम्ही त्याचं त्याचा बारीक हे करायला लागलेले आहेत. ते सगळेच्या सगळे टरबूज मातीमोल भावना अगदी मार्केटला सुद्धा गेलेले नाहीत. अगदी ते सगळे टरबूज आमच्या मारुतीने त्याचं रोटावेटर करून ते सगळेच्या सगळे टरबूज जिरून टाकले. मला प्रचंड अस्वस्थ झालं दिवसभर त्या दिवशी. कारण तो म्हणला मारुतीच्या मंदिरामध्ये येऊन जर आपण गावातल्या लोकांना सांगावं की बाबांनो टरबूज इथं असे आहेत, तुम्ही येऊन खा, तर त्यावेळेस लोक मात्र अजून माझी चेष्टा उचलतील की बाबा झाली का तुझी अशी गिरली का. पण दुर्दैवानं मित्रांनो आपल्या शेतकऱ्याची आपण अशा पद्धतीची निंदा नालस्ती करणं म्हणजे नकळतपणे आपण आपली निंदा नालस्ती करण्यासारखं आहे. आपण याच्यावरती थोडासा विचार केला पाहिजे. आणि जो गोपाळा आहे, हा गोपाळानंतर आपल्या भावाला म्हणतो की ऊसाचे पैसे किती आले, तर त्यावेळेस मात्र ऊसा म्हणजे टेम्पूचं भाडंसुद्धा निघालेलं नसतं. तर त्यावेळेस मात्र तो रागाच्या भरामध्ये दणादणा बोलतो, मी एवढे पैसे तुम्हाला दिले, खताला दिले, बियाला दिले, हे सगळं करत असताना मात्र तुमच्या हातामध्ये काहीच नाही. आणि नंतर तो घरी येतो, घरी शांतपणे पडतो आणि नंतर त्याच्या लक्षात येत असतं कारण बाजारी यंत्रणा त्याच्या हातामध्ये नाही. कारण जोपर्यंत या ठिकाणी तुम्ही बघा, तुम्ही कधी मार्केटला आरतीवरती जर गेलात, तुम्ही सांगलीला जाता, हिंगोलीला जाता, वसमतला जाता, तिथे गेल्याच्या नंतर तिथे टपरीवरती गेल्यानंतर बघा की आपण 10 रुपयाचा कट पितो. तर त्या 10 रुपयाचा कट पित असताना त्या कटची, त्या चहाच्या कपाची किंमत हा छोटा जो टपरीवाला आपल्याला सांगतो की 10 रुपयाला हा कट आहे. आपण 14 जण जरी चहा जर पिळा तो ते 40 रुपये आपल्याकडून घेतो. पण आपलीच हळद ज्यावेळेस आपण विकत असतो तर त्यावेळेस मात्र आपण वेड्यासारखं असं बाजूला उभं राहत असतो. कुणीतरी बकरी येतात, त्या वस्तूचा माल ते ठरवतात, म्हणजे त्या वस्तूची किंमत ते ठरवतात. आणि अगदी त्याच्यामध्ये जसं आपण तुमच्या गोविंदरावजीला माहीत असेल की 1000, 1001, 1002, 1003 हा लिलाव तिथं चालला जात असतो. मला वाईट वाटतं की त्या चहाचा कप तयार करणारा, चहा आपल्यामध्ये देणारा, तर ती वस्तू तयार करणारा तो टपरीवाला आहे. पण त्या टपरीवाल्याला लक्षात येत असतं की ह्या टपरीच्या चहाची किंमत किती ठेवायची हा टपरीवाला ठरवू शकतो. पण दुर्दैवानं सुभाषराव, आपण आपली हळद नेल्याच्यानंतर त्या हळदीची किंमत ठरविण्याचा अधिकार दुर्दैवानं ह्या व्यवस्थेने आज आम्हाला दिलेला नाही. म्हणून मात्र या ठिकाणी साहजिकच आमचं हे अतिशय दृष्टचक्र आहे. मागच्या वेळेस गोविंदरावजी आपण म्हटलं होतं की दिल्लीमध्ये जे आंदोलन चाललेलं आहे त्या 3 कायद्याचं आमच्या शेतकरी संघटनेनं, म्हणजे मी ज्याचा अभ्यास केला आहे त्या शेतकरी संघटनेनं समर्थन केलं आहे. आपल्याला लक्षात येणार नाही लवकर, पण म्हणजे सुदैवानं ते जर 3 कायदे लागू जर झाले तर मी नक्कीच सांगतो शेतकऱ्याला खूप चांगले दिवस येतील. कारण अशा पद्धतीचे कायदे जर लागू जर झाले तर खऱ्या अर्थाने शेतकरी हा खुल्या अर्थव्यवस्थेचं स्वागत करणार आहे. कारण 1980मध्ये ज्यावेळेस गॅट करार आला तर इथल्या सगळ्या राजकीय पक्षांनी त्या गॅट कराराला विरोध केलेला होता. रामरावजी फक्त तुम्ही सगळे होतात, म्हणजे शेतकरी संघटनेची माणसं होतात की तुम्ही फक्त खुल्या अर्थव्यवस्थेचं स्वागत केलेलं होतं आणि अजूनही ते करतात. पण दुर्दैवानं काय होत असतं की आपल्याला वाटतं की आपल्याला जर एकदा खुलं जर सोडलं तर आपला कोणी वाली राहणार नाही. पण अशातला भाग नाही. कारण जोपर्यंत स्पर्धा लागणार नाही तोपर्यंत याठिकाणी आपल्यावरती चांगले सुखाचे दिवस येणार नाहीत. तुम्ही अजूनही बघा की आपल्या गावामध्ये हे जे खांब आहेत ना, हे खांब म्हणजे BSNLचे खांब होते. आपल्या गावागावामध्ये घराघरामध्ये काही 10-15 लँडलाईन फोन असतील आणि त्या फोन जर एकदा वायर जर तुटला तर कधीतरी 15-20 दिवसाला तो येणार, तो दुरुस्त करणार आणि आपला लँडलाईन फोन चालू होत होता. पण आज मात्र स्पर्धा एवढी प्रचंड वाढलेली आहे की तुम्ही जवळ बाजारला जर गेलात आणि गेल्यानंतर तुम्ही अगदी तात्काळ लागलीच मोबाईल खरेदी कराल आणि येणाऱ्या 10 ते 15 मिनिटामध्ये तुमचं सिम कार्ड चालू होईल. आणि एकेकाळी मात्र इनकमिंग कॉल जरी आला तरी मोबाईलला पैसा लागत होता. पण आता इनकमिंग कॉल फुकट आहे आणि अगदी 600 रुपयाचं 400 रुपयाचं आपण जर बॅलन्स जर टाकलं तर आपल्याला कित्येक दिवस ते चालू शकतं. कारण आज मात्र मोबाईलच्या क्षेत्रामध्ये सुद्धा स्पर्धा वाढलेली आहे. आपल्या शेतकऱ्याला सुद्धा ही स्पर्धा जर या ठिकाणी लागू जर झाली
तर आपण ठरवायचं ना की आपला माल कुणाला विकायचा. आपल्या मालाला जर चांगला भाव देणारा जर व्यापारी जर आला तर आपण नक्कीच त्यांना देऊयात. पण जर आपल्याला जर काही मोजकेच जर व्यापारी जर असतील तर ते आपल्याला लुटायलाच बसलेले आहेत. दुर्दैवानं मात्र सहाय्यते ज्ञात म्हणजे येणारे कायदे अर्थात त्याच्यामध्ये भरपूर संभ्रम आहेत, वादविवाद आहेत. पण मला वाटतं, कारण मी या क्षेत्रामध्ये जे काही थोडंफार वाचलेलं आहे, जे काही मोडकं अभ्यास केलेला आहे, तर हे तिन्ही कायदे या शेतकऱ्यांच्यासाठी खूप भल्याचे आहेत, ते चांगले व्हावेत. आणि हे जे काही तरुण पोरं आहेत त्या तरुण पोरांना सांगेल की येणाऱ्या काळामध्ये जर तुमचं भवितव्य जर घडवायचं जर असेल तर या ठिकाणी प्रचंड अभ्यास करा, प्रचंड मेहनत घ्या. कारण आपल्या बापाचे हाल जर तुम्हाला तुमचे जर होऊ जर द्यायचे जर नसतील तर मात्र त्याच्याशिवाय पर्याय नाही. कुणाचे तरी झेंडे घेऊन, कुणाच्या तरी मागं घोषणा देत कार्यकर्ता होऊन आपलं आयुष्य घालवण्यापेक्षा आपण आत्ताच सावध व्हा आणि काहीतरी या ठिकाणी बनण्याचा प्रयत्न करा. अर्थात ही जी दारू आहे ती दारूसुद्धा एक नशा आहे. तात्पुरतं काही काळ तुम्हाला एक आनंद देईल, गुंगीमध्ये धुंद ठेवील आणि कालांतराने मात्र या ठिकाणी स्वाभाविकच तुम्हाला ते पोखरण्याचं काम करेल. तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करा. अर्थात उपदेश करण्यासारखा मी मोठा नक्कीच नाही, याची मला 100% गॅरंटी आहे. परंतु जर काही करता जर आलं आपलं भलं तर ते जरूर करण्याचा प्रयत्न करा. अर्थात ही सगळी मांडणी करत असताना प्रचंड मोठा गोंधळ चाललेला आहे. कारण बाहेर ठिकाणी बोलणं आणि माझ्या माणसामध्ये बोलणं हे मला खूप अवघड वाटतं. कारण विठ्ठल पुढे बसलेल्या मुस्करे हसतो तो. कारण ज्या माणसाला आपण चड्डीत पाहिलेलं आहे, ज्या माणसाला खजानेमध्ये पोहताना पाहिलेलं आहे, की ज्या माणसाला अगदी काही माणसांनी मला वेगळ्या अवस्थेत पाहिलेलं असेल, असा हा शब्दापूर्वक आपल्याला काहीतरी सांगतोय असं कदाचित तुम्ही जरूर म्हणा. कारण तुमचा तो अधिकार आहे. कारण तुमच्या गावातनं मी लहानाचा मोठा झालेला आहे. पण एक मात्र बाहेर गेल्याच्यानंतर बाहेरचं जग नेमकं काय आहे हे जग थोडंफार बहुत पाहता आलं. आणि दुर्दैवानं मला वाईट वाटतं की कारण कधी कधी भाऊ मला फोटो टाकतोय की बघ आपला कापूस कसा आहे, बघ आपला ऊस कसा आहे. मी तात्पुरतं खूप छान असं त्याला कमेंटही करतो. कारण त्याच्या कष्टाला आपण थोडंसं कौतुक जर केलं तर त्याला ते बरं वाटतं. पण मला 100% गॅरंटी आहे की जोपर्यंत कारखान्याला माल तुझा जाणार नाही आणि मार्केटमध्ये जोपर्यंत तुझ्या हातामध्ये काही पडणार नाही तोपर्यंत ह्या मालाचं काही खरं नाही बाबा, तुझ्या कष्टाचं काही खरं नाही. कारण आजकाल गडी सांभाळणं सुद्धा खूप अवघड बनत चाललेलं आहे. कारण त्याला माय बापू म्हणत हा सगळा कार्यक्रम आहे. अर्थात दुर्दैवाने त्याचाही काही त्याला दोष देणं हा माझा काही हेतू नाही. परंतु शेती करणं खूप अलीकडच्या काळामध्ये अवघड बनत चाललेलं आहे. पण त्या शेतीला जर नवे प्रयोग जर दिले, नव्या पद्धतीनं जर आपण मार्केटिंग पाहून जर आपण साहजिकच आपली शेती जर बदलण्याचा प्रयत्न जर केला तर मात्र साहजिकच काही क्षण का होईना आपण ह्या क्षेत्रामध्ये तरतील. पण आपल्या पुढच्या पिढींना मात्र तुम्ही जे काही आज बारीक पोरांनो, मला माहिती आहे की शिकूनही नोकरी लागल ह्याची गॅरंटी नाही. परंतु शिक्षणाला मात्र साहजिक एक चांगला डोळा आपल्याला मिळतो, एक चांगलं क्षेत्र आपल्याला मिळू शकतं. परंतु आपण त्या स्पर्धेमध्ये असलं पाहिजे. उगं काय करायला BA करायलो, काय करायला BSc करायलो, काय करायलो सायन्स करायलो, काय करायलो आर्ट्स करायलो म्हणतात. पण त्याच्यात किती झोकून देऊन तू करायला हे महत्त्वाचं आहे. ते झोकून देऊन करा. ते वेळे पण तुमच्यामध्ये आलं पाहिजे. आणि ज्या माणसामध्ये वेळ पण आलेला आहे तर ते माणसं नक्कीच आयुष्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. पण जे मात्र उगं करायचं म्हणून, कारण एरवी मात्र मोबाईलमध्ये बघायचं, बाबा दिसले की काहीतरी पान चाळायचं, असं करत असताना तुम्हाला स्वतःला तुम्ही धोका देत आहात. आणि स्वतःला धोका देण्याचा प्रयत्न करू नका. कारण आपल्याला स्वतःला धोका देणं म्हणजे त्याच्यासारखा खूप मोठा गुन्हा दुसरा नाही. दुर्दैवानं आपण सगळेच जण आपण आपल्याला धोका देऊ नयेत अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही परत एकदा सगळ्या गावकऱ्यांनी माझं कौतुक केलं, माझा सत्कार केलात, भला मोठा तुम्ही हार मला आणलात. हे सगळं पाहत असताना माझं मन खरंच खूप भरून आलं. आणि भरून यासाठी आलं कारण आजूबाजूला ही सगळी जी काही शहाणी सुरती माणसं आहात की माझ्या पाठीशी आहेत असं मला बरं वाटलं. कारण माझी बाई माझ्या पुढे बसलेली आहे. कारण काल परवा जेव्हा लातूरला कार्यक्रम झाला, मला ज्यावेळेस सत्काराला बोलवलं तर त्यावेळेस त्या सत्कार स्वीकारत असताना मी तिथं नम्रपणे सांगितलं की हा सत्कार माझा मुळात खरंच नाही. कारण ज्या दादाने शेतकरी संघटना जे जगले होते, कारण त्याच्यातले बरेच जण काही माणसांना दादा अधिवेशनाचे वर्गणी वगैरे काय असायच्या वेळेस पावत्या पडायचे. दादांना नाही म्हणायचं, बऱ्याच जणांना नाही म्हणावं असं वाटत नव्हतं. पण ह्या पावत्या पडत असताना त्यांनी संघटन कौशल्य करण्यासाठी ही शेतकरी संघटना जगली पाहिजे, तरली पाहिजे, त्यासाठी ह्या माणसांचा खूप मोठा त्याग आहे बसलेल्या माणसांचा. ह्याची आपण जाणीव ठेवा. आपण त्यांचा आदर करायला शिकू. तो आदर आजच्या सत्काराच्या निमित्ताने एकनाथ सरांनी, गोविंदरावांनी, नवनाथ पाटलांनी आणि आपण सगळ्यांनी तो केलेला आहे. नक्कीच करा. कारण हे पाणी जेवढं सन्मान देतं तेवढंच इतरांचा आदर राखतं, ह्याचा माझा 100% विश्वास आहे. तर तो राखत चालावा अशा पद्धतीची आशा व्यक्त करतो. मी बोलण्याच्या ओघामध्ये
नक्कीच काही चुकलोही असेल, कारण चुकणं हा माणसाचा एकूण प्रांत आहे, तो माणसाचा गुण आहे. तर तो जर काही चुकला असेल तर तुमचा लहान लेकरू समजून मला ते क्षमा करा. आणि या निमित्ताने